सुषमा अंधारे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। अंधारेजी, स्वागत आहे तुमचं TV9 मराठीमध्ये। मालवणी पोलिसांचा एक क्लोजर रिपोर्ट आता समोर आले। या प्रकरणामध्ये एक नवा अँगल मिळालेला आहे आणि त्या क्लोजर रिपोर्टमध्ये असं म्हटलेलं आहे की दिशा सालियांना आत्महत्याच केलेली होती। तुमची पहिली प्रतिक्रिया? बघा, मी पहिल्या दिवसापासूनच सांगते की एखाद्याच्या घरातलं व्यक्ती गेलेला आहे तर त्याचं नेमकं काय भलं वाईट झालंय या संबंधाने चौकशी करण्याचा, न्याय मागण्याचा अधिकार नातेवाईकांना नक्कीच आहे। एकीकडे सीबीआयचा क्लोजर रिपोर्ट दाखल होतोय, पोलीस सांगतायत, सगळेजण सांगत आहेत ती वेगवेगळी कारणं आणि ज्याच्यामध्ये आता आर्थिक ताणतणावातून डिप्रेशन मध्ये जाऊन सुद्धा हे टोकाचं पाऊल उचललेलं असू शकतं। आता ही पोलिसांनी स्पष्टता दिल्यानंतर सुद्धा अजून जर फक्त राजकीय भांडवलासाठी आणि फक्त राजकारणासाठी कोणी जर सूड उगवायचा म्हणून करत असेल तर ते निश्चित वाईट आहे। परंतु जे काही सत्य आहे ते अजून तपासांती बाहेर येईल अशी मला अपेक्षा आहे। अंधारेजी, एक सातत्याने मागणी होतीये की आदित्य ठाकरे यांच्या राजीनाम्याची मागणी सुद्धा आता केली जाते, तर यावर तुमचं काय म्हणणं आहे? काय संबंध आहे? काय संबंध आहे आदित्य ठाकरेंच्या राजीनाम्याचा? जिथे धडधडीत पुरावे असताना संजय राठोड यांना तुम्ही मंत्रिमंडळात सामावून घेतलं, त्या लोकांना ती नैतिकता तरी शिल्लक आहे का त्यांच्याकडे? उगाच राजकारणासाठी वादळाचे संबंध जोडणे आणि अशा पद्धतीने एखाद्याला उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करणे, हे सुडाचं राजकारण राणेंनी थांबवावं आणि राणेंकडे काही असतील पुरावे तर राणेंनी ते सादर केले पाहिजेत। उलट राणेंना नाही तर मग राणेंनाच सह आरोपी करावं की पुरावे असून सुद्धा राणे दडवतायत। नक्कीच, धन्यवाद अंधारेजी, तुम्ही आमच्याशी या संदर्भात सविस्तर संवाद साधण्यासाठी आणि तुमची प्रतिक्रिया देण्यासाठी। तर दिशा सालियान प्रकरणामध्ये आता एक नवा अँगल जो आहे तो समोर येतोय। मालवणी पोलिसांच्या क्लोजर रिपोर्टमध्ये असं नमूद आहे की दिशा सालियाननं आर्थिक अडचणीमधून आत्महत्याच केलेली आहे। तणावातून दिशानं आत्महत्या केल्याचा मालवणी पोलिसांचा क्लोजर रिपोर्ट आहे। मालवणी पोलिसांच्या आधीच्या क्लोजर रिपोर्टमध्ये या बाबी नमूद करण्यात आलेल्या आहेत की तणावातून दिशानं आत्महत्या केल्याचा निष्कर्ष मालवणी पोलिसांचा आहे आणि त्यांच्या क्लोजर रिपोर्टमध्ये हाच मुद्दा जो आहे तो नमूद करण्यात आलेला आहे। दिशा मृत्यू प्रकरणाचा आता एक नवा अँगल जो आहे, नवी माहिती जी आहे ती आता समोर येते। सीबीआयने आपल्या क्लोजर रिपोर्टमध्ये सुद्धा हेच म्हटलेलं होतं की दिशा सालियांना आत्महत्याच केलेली आहे आणि आता मालवणी पोलिसांचा क्लोजर रिपोर्ट ज्याच्यामध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आलेलं आहे की दिशा सालियान ही आर्थिक अडचणीमध्ये होती, ती वडिलांना सातत्यानं पैसे देऊन देऊन थकलेली होती आणि त्याच आर्थिक विवंचनेमधून, या तणावातूनच तिनं आत्महत्या केल्याचा उल्लेख या क्लोजर रिपोर्टमध्ये करण्यात आलेला आहे। मालवणी पोलिसांच्या क्लोजर रिपोर्टमध्ये हा मुद्दा जो आहे तो नमूद करण्यात आला आहे।